संतोषला भेटला महादेव मुंडे. राम 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 राम. अरे काय महादेव, महादेव तू कधी आला रे? अरे संतोष, मी तुला विचारणार होतो राव. मला येऊन तर आता 14 महिने झाले राव. अरे महादेव, तुझं बी मर्डर झालं ना? आबा, अरे काय सांगाव तुला, महादेवाची कहाणी राव. म्या महादेव मुंडी, अरे दूध घालायचा धंदा, त्याच्या दुकानात मुलीं बी होतो. वाटलं चला आता स्वतःच काहीतरी करावं. हा असं झालं होय. बरं म्या काय म्हणतो महादेव, मी संतोष. अरे तुझं तर 1.5 महिन्यापासून गाज झालं ना राव. अरे म्या बोलतो संतोष, मला बी असंच मारलं राव, असंच मारलं राव. काय घडतंय आपल्या बिळामध्ये, जिल्ह्यामध्ये काय चाललंय राव? लय दृष्ट लागली बघ या सगळ्या आपल्या राजकारणाला बीड जिल्ह्याच्या. काय सांगू, अरे माझं प्रकरण तर आता देशातले जगात बघलंय लोक. संतोष देशमुखचं नाव लय भारी झालं राव, पण लय वाईट नाव लले. म्या मेलो राव, संसार माझा उघड्यावर पडला. पण हे दिसतंय ना फासाचा दोर, तो जोपर्यंत ह्या गुन्हेगारांच्या गळ्यात बसत नाही ना, तोपर्यंत महादेव मी आता जाणार येणार, स्वर्गात जाणार, पृथ्वीवर जाणार आणि बघणार तिथं काय चाललंय गोंधळ. अरे तुला काय सांगू, अरे मी महादेव मुंडी, आबा बाबा, मला तर लेखच कटून मारलं राव. 14 महिने झालं माझा परिवार तडपुडलाय, न्याय द्या. अरे पण आमची फाईलच गुंडाळून टाकली राव. अरे मग याला तर म्हणतात मेरा भारत मान. मग आपलं लय भारी राव बीड जिल्ह्याचं काम. आणि या महादेव मुंडी राव, काय सांगावं, माझे लहान लहान लेकर राव शाळेमध्ये शिकतेत राव. माझा बी आत्मा 14 महिन्यापासून भटकते. त्यांना फासावर चढवा, कोण दखल घेतले राव? संतोष, पण तुला भेटून लय वाईट वाटलं राव. हे बघ, आपण स्वर्गामध्ये आता मित्र होऊ, आपली मीटिंग करू, आपण बघू राव खरंच हे सरकार त्या गुन्हेगारांना फासावर देते का वाचविते. अरे म्या महादेव मुंडेचा स्टाफ लागणार या सगळ्या गुन्हेगारांना. अरे संतोष, लय मारलं राव बेकार. 14 महिने झालं प्रकरण दाबलं राव. काय कराव आता? बघ, तुझ्या खुनामुळे माझं पण पत्ता बाहेर येणार. पण या काय म्हणतो, अरे थांब, काळजी करू नको. हे महादेव, हे बघ, मला तर न्याय मिळणारच संतोष, पण न्याय मिळणार आहे तुला बी. अरे असं लई झाल्यात भानगडी, 1 बीड आणि 100 भानगडी. बाबा, अरे मग काय राव, किती नाव बदनाम होऊ लागले. बघ राव, दहशत, राजकारण, भीती, कसं करार. अरे बीडचं व्यापारी, परळीचं व्यापारी परेशान झालेत राव समजे लोकांचं. अरे आपलं, अरे थांब महादेव, काही काळजी करू नको. अरे महादेव, अरे बोल की संतोष, मिळेल का न्याय? अरे काही काळजी करू नको, सरकारने प्रयत्न करू लागले, पण काय करावं रे? रोज एक भानगड. सरकार बी परेशान झाले. आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच्या मागे हेच लागले, याचा खून, त्याचा खून, याचा खून, याचा राजीनामा माग, त्याचा राजीनामा माग. पण काय कोणी राजीनामा घेतले राव? अरे राजकारणी लई निगर बघतेत राव. अरे काय सांगू तुला, या महादेव मुंड्यानं लई ठोकले राव. 14 महिन्यापासून माझे लेकर बनवासाठीच राव. कोणी बी लक्ष द्यायला त्याच्याकडे तयार नाही. आता मी देवेंद्र फडणवीसाच्या सपनात जाणार. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88.
आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा। चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा। रत्नाकर औसेकर YouTube चॅनल। आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा। चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा। रत्नाकर औसेकर YouTube चॅनल।